तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असणारे आमचे ओमदादा खासदार या ठिकाणी 5 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी खासदार आहेत। एखाद्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी, एखाद्या मजुरांना देखील जर या ठिकाणी फोन केला, साहेब असं या ठिकाणी हा अधिकारी माझं काम करत नाही, असं माझं काम या ठिकाणी अडू लागलेलं आहे, तरी ओमदादांनी लवकरात लवकर या ठिकाणी ते संपर्क या ठिकाणी अधिकाऱ्याला साधून त्या गोरगरिबाच्या जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेत। म्हणून या ठिकाणी असणाऱ्या मशाल या चिन्हासमोरील या ठिकाणी बटन दाबून बहुमताने या ठिकाणी असणाऱ्या ओमराजे निंबाळकरांना या ठिकाणी निवडून या ठिकाणी देऊ, हीच या ठिकाणी मी इच्छा करतो। आज या ठिकाणी आम्हाला या BJP सरकारमुळं एवढं या ठिकाणी जनतेला त्रास होत आहे की GST वाढल्यामुळं आज आमच्या घरी जर या ठिकाणी सिलेंडर आणायचं म्हणलं तर अगोदरचा 400चा सिलेंडर मी 1200पर्यंत आणलेला आहे, आता 100-200 कमी झाले असतील। अगोदर मोबाईलचं बॅलेन्स 50 रुपयाच्या कार्डवर मारून आम्ही महिनाभर या ठिकाणी भागवत होतो, आता 250 रुपयाचं बॅलेन्स मारल्याशिवाय इलाज नाही। माझ्या घरचं लाईट बिल पहिलं 80 ते 90 रुपये येत होतं, आता 350 ते 400 या ठिकाणी लाईट बिल यायला लागलं। माझ्या शेतात अगोदर 12 ते 15 हजारमध्ये या ठिकाणी खात मला या ठिकाणी पुरत होता शेतीला, आता कमीत कमी 30,000 ते 32,000चा या ठिकाणी खात लागत आहे। माझ्या शेतीचं पूर्ण या ठिकाणी ट्रॅक्टरवरली मशागत, मग त्याच्यात नांगरण असेल, कुळव असेल, पेरणी असेल, अन्यत्र कुठल्याही या ठिकाणी शेतीची मशागत ट्रॅक्टरवर असेल। या डिझेल वाढीमुळं मला अगोदर या ठिकाणी माझ्या शेती करता मला 20 ते 22 हजार लागत होते, आता 45 ते 48 हजार रुपये या ठिकाणी मला हा लागवड या ठिकाणी शेतीची मशागत करण्याकरता घालावं लागतं आहे। आणि मालाला तर भाव या ठिकाणी हाय त्या परिस्थितीमध्येच भाव आहेत, कुठल्याही मालाचा भाव सवयी देखील झालेला नाही। आणि या GSTमुळं हर एक वस्तूचा भाव दुप्पट ते 2.5 पट या ठिकाणी झालेला आहे। माझ्या घरात जर माझ्या मुलीचं एखादं लग्न कार्य, आणखीन कुठलं कार्य, समाजकार्य असेल, देवकार्य कुठलं असेल, जर अगोदर करत होतो लग्न कार्यामध्ये पूर्ण मुलीचं लग्न अगोदर 2.5 लाखामध्ये या ठिकाणी सर्व वस्तूसह बस्त्यासह या ठिकाणी व्हायचं, आज कमीत कमी 6 ते 7 लाख तेवढीच वस्तूला 7 लाख रुपये या ठिकाणी लग्न कार्याला लागत आहे। मला सांगा, हे BJPचं सरकार या ठिकाणी निवडून जर दिलो, ह्याच्यापेक्षा देखील या ठिकाणी वाईट अवस्था पुढच्या या ठिकाणी काळामध्ये या ठिकाणी प्राप्त होणार आहे। म्हणून अगोदर जसं या ठिकाणी असणाऱ्या सर्व गरीब शेतकऱ्यांना, गरिबांना, सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी जो त्रास नव्हता, जेवढी उत्पन्न निघत होती त्या उत्पन्नी त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी खर्च भागवून 2 रुपये शिल्लक राहत होते, पण आता हे सरकार 2 रुपयाचं चॉकलेट देऊन या ठिकाणी अशा प्रकारचं असणारं या ठिकाणी आमच्या डोक्यावरती कुण्या तर स्वरूपातून या ठिकाणी वजन या ठिकाणी लादत आहे। म्हणून आता आम्हाला BJP सरकार या ठिकाणी पास नाही, देशात या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे, बदल घडायला पाहिजे। आणि बदल झाल्याशिवाय, आणि साधू संतांनी देखील सांगितलं, अशा प्रकारचं जर या ठिकाणी सत्तेवरचे जर या ठिकाणी लोक जर वागत असतील, गोरगरीब जनतेला जर या ठिकाणी त्रास देत असतील, तर या ठिकाणी आपण बदल करावं। साधू संतांनी देखील या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे, आणि तशाच पद्धतीनं आमचं गाव देखील या ठिकाणी पूर्ण ओमराजे दादांना या ठिकाणी भरपूर सहकार्य करणार आहे। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।